पण नमस्कार. नमस्कार मिथुन दादा. काय चाललंय, कसा चाललाय प्रचार तुमचा? प्रचार अगदी जोरदार आहे आणि यावेळेला वातावरण अगदी सुंदर आहे. अशी निवडणूक मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहतोय. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा सामना पाहायला खूप मजा वाटते. एकंदरीत जर या मतदारसंघामध्ये जो आपला डिंगोरे उदापूर जो गट आहे, हा. ह्या गटामध्ये सगळ्यात प्रलंबित राहिलेलं जे गाव आहे, म्हणजे विकासापासून वंचित राहिलेलं गाव धावशी गाव. अच्छा. धावशी गाव विकासाच्या मागं का राहिले गेलं? काय याचं मुख्य कारण काय होतं नेमकं? मिथुन दादा, तुम्ही जो प्रश्न विचारलाय ना, खूप गंभीर प्रश्न विचारला मला. धावशी रस्ता आणि तिथला विकास हा प्रलंबित राहिला, याचं कारण आहे आमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये. तुम्हाला सांगतो, सारणी आहे, आईनेवाडी आहे, गोंदेवाडी आणि धावशी ह्या 4 प्रमुख वस्त्या, उपवस्त्या. डाळिंबी आहे, खडकवाडी आहे, खंडांगळे वस्ती आहे, मुक्ताबाई नगर आहे, माळवाडी आहे आणि रुपनवाडी आहे. ह्या उपवस्त्या. साधारण एक 1400 मतदान असलेलं हे गाव, लोकसंख्या जास्ती आहे, मतदान असलेलं गाव. तर ह्या 4 प्रमुख वाड्यांमध्ये आणि ग्रामपंचायतचा जर कारभार इथून मागच्या काळामध्ये चालत असेल तर ते आईनेवाडीच्या गाव पुढाऱ्यांवरती चालायचं. जर ग्रामपंचायत हद्दीमध्ये पार्ट्या झाल्या, म्हणजे पार्ट्या म्हणजे पक्षवाईज पार्ट्या, हा म्हणजे हा पक्ष तो पक्ष, हा, मग त्यामध्ये जर गटतट तयार होत असतील तर ते आईनेवाडीमध्ये. आणि ओतूरकडून जर आपण वरती आलं का पहिले आईनेवाडी लागते, बरोबर. त्याच्यामुळे ते मध्यवर्ती आलं, त्या ठिकाणी ग्रामपंचायत तिथे आली, किंवा रेशनिंगचं दुकान तिथं आलं, किराणा मालाची दुकान तिथं आलं, त्याच्यामुळे ते मध्यवर्ती राहिलं. त्याच्यामुळं आईनेवाडीचे जे पुढारी होते त्यांनी गाव कारभार हाकला. आता तो गाव कारभार हाकत असताना 1994ला ओतूर ग्रामपंचायत मधून आईनेवाडी ग्रामपंचायत ही विभक्त झाली. आणि मग त्या वेळेला तुम्हाला सांगतो, असं तर नाही का इंग्रज भारतावर राज्य करून गेले, आपला भारत स्वतंत्र झाला आणि मग आईनेवाडीला ग्रामपंचायत मिळाली, असं नाही झालं. बरोबर. बऱ्यापैकी सक्षम झाल्यानंतर आईनेवाडीला ग्रामपंचायत मिळाली. आणि आईनेवाडीमध्ये तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, ओतूर, उदापूर, डिंगोर, पिंपरी पेंढार, पिंपळवंडी किंवा असं जुन्नर, आळेफाटा, गोळेगाव अशी मोठाली जी गावं आहेत ना, ह्याच्यामध्ये पुढारी नसतील असे पुढारी आमच्या आईनेवाडी गावात आहेत. फरक एवढाच आहे, आमच्याकडं पुढारी जन्मले पण ते फक्त केवळ स्वार्थाची पोळी कशी भासता येईल, स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल, म्हणजे असे पुढारी जन्माला आले. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, माझ्याकडे आदिवासी भाग हा 50%. आणि खरं सांगायचं ना, आदिवासी समाज एवढा भोळा आहे, गरीब आहे आणि खूप प्रामाणिक आहे. मग याचा गैरफायदा आमच्या गावात असणाऱ्या पुढाऱ्यांनी घेतला. मतदान आलं, कुठलंही मतदान येऊ द्या, ग्रामपंचायतचे येऊ द्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा, एवन एखाद्या सोसायटीचं, आपल्या विविध कार्यकारी सोसायटीचं इलेक्शन येऊ द्या, पुढाऱ्यांनी काय करायचं, 15 दिवस आधी तयारी करायची. माझ्या आदिवासी वस्तीवरती 2-3 कार्यकर्ते हाताशी धरायचे, गळ्यात हात घालायचा, गोड बोलायचं, त्यांना आश्वासनं द्यायची. आणि जर तिकडून यांना विचारणा झाली ना, अहो ते मागच्या वेळेलाच तुम्हाला सांगितलं होतं, काय झालं त्याचं? नाही, आत्ताच आमदारांच्या बंगल्यावरून आलोय, त्यांनी शब्द दिलाय, महाग
माझ्याकडून चुकीन तो प्रश्न मागे पाडला. मागे राहिला असेल. आता 101% मी करणार. असं मी माझं वय 39 वर्ष झाली. म्हणजे जो तो पुढारी फक्त बोलायचा. फक्त बोलायचा. बर, इलेक्शन आलं, एखाद्या वेळेला आमदार साहेबांना यायला लागायचं, जो जिल्हा परिषदला उभा आहे किंवा लोकसभेला उभा आहे त्यांना आणायचं. जत्रा, एवढी जत्रा भरवायची का त्याला माप नाही. मग ते लोकांना काय खोटं आश्वासन देता येईल, काय स्टंटबाजी करता येईल ती करायची आणि लोक गोळा करायचे. बरं, आता बघा, लोक, आता माझा भाग सगळा दुर्गम आहे. अहो, ते काय रस्ता मागतात, पाणी मागतात. तुम्हाला सांगतो, एखादा आरोग्याचा विषय असेल, एखादा शाळेचा. घरकुलाचा विषय असेल, एखादा शाळेचा विषय असेल, एखादा स्ट्रीट लाईटचा विषय असेल, याच्या व्यतिरिक्त ती गरीब जनता काय मागते तुमच्याकडे? मग ह्या मंडळींनी काय करायचं? भावनिक राजकारण करायचं. जिथं भावनिक करता येईल तिथं भावनिक, जिथं प्रेशर आणता येईल, दमदाटी करता येईल ती दमदाटी. पूर्वी, बरं, माझा भाग दुर्गम आणि लोक सक्षम नव्हती, रोजगार नव्हता, पैसा नव्हता, त्यामुळे लोक घाबरायची. मग हे म्हणतील तिथंच मतदान, हे म्हणतील तिथंच सभेला हजर, आश्वासनं. जर 1994 ला ग्रामपंचायत वेगळी झाली साहेब, 94 आज काय चाललंय, 26-30 वर्ष झाली ना. 30 वर्षात काय विकास व्हायला पाहिजे होता. म्हणजे ह्या विकासाला अपयश म्हणजे गावची पुढारी 101%. मग हे सगळं मी बारकाईने पाहिलं. माझंही कुटुंब ह्या पुढाऱ्यांना शह देत होतं पहिल्यापासून. माझं कुटुंब नेहमी सर्वसामान्य जनते बरोबरच राहिलं, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहिलं. अहो, माझ्याही कुटुंबाला यांनी कधी दाद नाही दिली. हे एवढे डेंजर राजकारणी होते, कट्टर राजकारणी. आणि बरोबर ते वातावरण तयार करायचं, घेराव तयार करायचा. एखादा प्रश्न तळमळीने मांडायला लागला का त्याला कसा खाली बसवता येईल, कसा दाबता येईल, असं ते स्टंटबाजी करून त्या व्यक्तीला अपमानास्पद वागणूक द्यायची. म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझ्या धावशीचा प्रश्न जो रस्त्याचा आहे तो मागं राहिला. बरं, आता तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून मी थोडा बारकावा सांगतो. मला एक साधारण, माझ्या ज्या वेळेला आता आई वडील वय झालं, मग मी थोडा त्यांच्या संस्काराला धरून सर्वसामान्याची सेवा करायची म्हणून मी उतरलो. आता उतरल्यावरती मी उतरतानाच मला स्वतःला मी काही प्रश्न सांगितले किंवा मी माझे काही एक प्रिन्सिपल काही हे ठेवले की जर आपल्याला ह्या समाजाची सेवा करायची असेल, पहिलं राजकारण बाजूला ठेवायचं, वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवायचे, आणि जर आपल्याला वेळ देता येत असेल, त्या सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवता येत असेल तर उतरायचं. असा मी त्या वेळेला भरपूर स्वतःच्या मनाला विचारून अभ्यास करून मी ह्याच्यात उतरलो. आता साहेब, मी तुम्हाला सांगतो, मला जसं आठवते, मी 3 टर्म, मग त्या पंचायत समितीच्या असतील, विधानसभेच्या असतील, लोकसभेच्या असतील, प्रॉपर बारकाईने काम केलं. प्रॉपर अगदी ग्राउंड लेवलला उतरून. मग त्या वेळेला, ज्या वेळेला मी उतरलो त्यावेळेला ग्रामपंचायत यांच्या ताब्यात, विरोधकांच्या ताब्यात. आणि मग एवढ्या मातब्बर जे पहिल्यापासून त्या ठिकाणी ठाण मांडून राहिलेली त्या लोकांना शिव द्यायचा म्हणजे एकतर मी, माझं कुटुंब परिस्थितीने एकदम नाजूक, अजिबात नाही. आमची एक वेळची खायची मारामार होती साहेब. बरं, असो, एकदा ह्या लढ्यात उतरायचे म्हणल्यावरती मी मात्र कंबर कसली आणि याच्यात उतरलो. पहिले सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेतले. मला ग्रामपंचायत मध्ये जर गेलं ना साहेब, त्यावेळेला मला, जर मी अर्ज घेऊन गेलो, माझा अर्ज सुद्धा स्वीकारत नव्हते. काय काय करणार सर? समजा हा रस्ता करायचा आहे,
स्मशानभूमी करायची, एखाद्या गावाला व्यायामशाळा पाहिजे, किंवा एखादा प्रश्न मला मांडायचा आहे, आरोग्याचा विषय असेल, एवढी दटिंगशाही त्यावेळेला करायची का त्याला माप नाही. परंतु मी जिथं डोक्यावर बर्फ ठेवायचा तिथं डोक्यावर बर्फ ठेवला. जिथं काय म्हणतो ना थोडासा तिथं थोडीशी दटिंगशाही पण मी वापरली नाही असं नाही. कारण मला ती गरज होती, मला काळाची ती गरज होती. माझ्या वाड्या वस्त्यांचा विकास करायचा होता. आणि मी जर त्या गोष्टी त्या ठिकाणी वापरल्या नसत्या तर माझं अस्तित्व काही अस्तित्वच नसतं. हेच हम करे सो कायदा, राजा बोले दल हाले अशी परिस्थिती तिकडे होती. जेवत्या ताटावरून लोकांना उठवलेलं यांनी पंक्तीमधून. का? मतदानाच्या वेळेला कुठे गेलता? मी तुला ते काम सांगितलं होतं तेव्हा कुठे गेलता? माझा एवढी दहशत होती, प्रचंड दहशत होती. आणि मग मी साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी तिकडे लावल्या. मी जे काम करायचो त्यातून 2 पैसे मिळवायचो ते मी माझ्या सामाजिक कामाला लावले. जर आता तुम्ही माणसाला आयलात, तुम्ही फक्त बोलताय, तुम्ही सर्वसामान्य जनतेत जा. तुम्हाला माझ्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर द्यायला जर कुणी घाबरलं तर तुम्ही म्हणाल ते मी ऐकायला तयार आहे. याचं कारण आहे मी जनतेच्या तळागाळामध्ये गेलो, त्यांचे प्रश्न समजून घेतले, त्यांच्या सुखादुखामध्ये सहभागी झालो. ह्यांच्यासारखा तोंड पाहून नाही गेलो. ह्या मंडळींचं कसं, हा आपल्या कामाला येतोय ना, हा आपल्या पत्रावळी उचलतोय ना, हा ताडपत्री उचलतोय ना, बस म्हणला ना बसतोय ना, ओट म्हणला ना उठतोय ना, ह्या माणसाच्याच घरी याच्या व्यतिरिक्त यांनी कधीच सर्वसामान्य माणसाचे अश्रू पुसले नाहीत. तर धावशी या ठिकाणी नळ पाणी पुरवठा योजना झाली असं आम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलं. हो, नक्की ती योजना कोणत्या माध्यमातून झाली, काय आपण सांगाल? मग आता साहेब बघा, धावशीचा पाणी प्रश्न हा खूप जुना आणि गंभीर, किमान 800-900 फुटावरती टेकडावरती असलेली ही धावशी. या आधी माझे वडील, माझी आई, त्यांचे असणारे सहकारी हे ह्या आमच्या आदिवासी जनतेच्या बरोबर होते. मग ती विहीर खोदण्यापासून, खाली खोलीकरण करण्यापासून हे आमचे आई वडील त्या लोकांबरोबर. विहीर कुठे खोदली? विहीर कुठे खोदली? विहीर जे धावशी आहे त्या धावशीच्या तिथं त्या डोंगराच्या पोटाला खाली विहीर आहे. आणि मग साहेब ते लोक उन्हाळ्यामध्ये आपलं थोडंसं कुठंतरी पाणी साठायचं, त्यातून ते आणायचे. मग मी पुण्याला होतो. मी पुण्यावरून जेव्हा इकडे आलो ना, आता जोडीदार भरपूर माझे तिकडे, मग मी तिकडे जायचो, ते बघायचो. मग मी काय केलं साहेब, तुमच्यासारखे त्यावेळेला अनेक म्हणजे पत्रकार होते, मग त्यांना बोलवलं. आमच्या महिला कशा पाणी भरतात, कसा जीव धोक्यात घालून त्या डोंगराच्या पोटानी चालतात, बरोबर, विहिरीत कशा उतरतात. एक तर प्रश्न होता, पाणी सगळीकडे संपलं, एक डोंगराला कपार होती, त्या कपारीत त्या बाईनी उतरायचं, पाणी भरायचं आणि मग ते घेऊन यायचं. मग ते पाणी खराब आहे का चांगलं आहे काही माहित नाही. बरं, त्याच्या पुढचं सांगतो. एखादी बाई पाणी भरायला आली, जर वाघ असेल, तरस असेल, कोल्हा असेल, कुत्रा असेल, जर एखादं पाण्याच्या यांनी जर ते तिथं आधी गेलेलं असेल आणि ती महिला जर आली, काय परिस्थिती उद्भवेल? किंबहुना अशा प्रसंगाला अनेक वेळा त्या महिला सामोरे गेल्या असतील, माझी लहान लहान पोरं त्या सामोरे गेली असतील. मग ते पाहिल्यावर मला भयंकर वाटलं, भयंकर. मग मी काय केलं, बातमी केली. एकदा नाही 4-4 वेळा बातम्या केल्या, फाईल तयार केली, त्याचा पाठपुरावा केला. माझ्या बरोबर त्यावेळेला वायजी अण्णा गायकर, पाचघरचे सरपंच सदस्य, तुम्हाला माहित असतील, ते होते. त्यांच्यानंतर तिथला एक स्थानिक आपला रमेश जाधव म्हणून पोरगा होता. म्हणजे असे अनेक सहकारी होते, जोडीदार. मग ती फाईल
ज्या वेळेला अंकुश आमले जिल्हा परिषद सदस्य झाले त्यावेळेला रोज म्हणलं तरी अंकुश आमलेच्या ऑफिसमध्ये बसणारा हा शिवसेनेचा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये रोज हात जोडून शेट एवढं काम द्या, एवढं काम द्या, माझ्या आदिवासी जनतेचा प्रश्न सोडवा. असं करत करत 2 वर्ष गेले, नाही सॉरी, एखादं वर्ष गेलं असेल त्यांचं जिल्हा परिषदचं. आणि मग ती स्कीम मंजूर झाली 1 वर्षाने. 89 लाख रुपयाची स्कीम मंजूर झाली. त्याची प्लॅन एस्टिमेट वर्क ऑर्डर माझ्या मोबाईलमध्ये असेल. मग साहेब, जर एवढ्या वर्षाचा संघर्ष या लोकांनी केला आणि मग अंकुश आमले असतील, अतुल बेनके असतील, मी एकदा गेलोय आणि काम झाले असं नाही बरं का. हजारो हेलपाटे झाले, हजारो वेळा, हजारो म्हणजे किमान धावशीला पाणी मिळावं, धावशीला रस्ता मिळावा. हे किमान तुमचं मुख्य 25 ते 30 माझे पत्र ग्रामपंचायतचे हे अंकुश आमलेला दिले असतील, अतुल शेडबेनके यांना दिले असतील, खासदार साहेबांना दिले असतील. आणि मग त्याच्यावर बाबा हात जोडून पाया पडून कसं तरी गायवाया करून तो प्रश्न त्यांनी सोडवला. मला फंड दिला साहेब, फंड दिला. 89 लाख रुपयाचा फंड दिला. 89 लाख रुपये तुम्हाला कमी वाटतात का? काय काम व्हायला पाहिजे होतं, कसं काम व्हायला पाहिजे होतं. अहो साहेब, ज्या वेळेला कुदळी मारली ना त्याच वेळेला मला ह्यांची लक्षणं देण्यात आली. त्यावेळेला असणारे सरपंच, त्यावेळेला असणारे सदस्य, त्यावेळेला असणारा जिल्हा परिषद सदस्य. म्हणजे तुम्ही सर्व पाठपुरावा तुम्ही केला? हो, आम्ही केला पाठपुरावा त्याचा. बरं, आम्ही केला. आम्ही दरवाजे झिजवले, आम्ही हातपाया पडलो. आणि मग ज्या वेळेला ह्यांचे चालचलन आमच्या लक्षात आले, ठेकेदार असेल, साहेब लोक असतील पाणी पुरवठ्याचे, ज्या वेळेला भूमिपूजनाला गेलो त्यावेळेला मी लगेच विरोध नाही केला. भूमिपूजनाला सगळं साहित्य येऊन दिलं, सगळ्यांना गोळा होऊन दिलं. आणि मग त्यांना मी समाजात प्रश्न टाकला, तुमच्याकडे काय प्लॅन आहे, काय एस्टिमेट आहे, काय इथं होणार आहे, दाखवा, किती दिवसात पूर्ण करणार आहे, ठेकेदार कोण आहे का सब ठेकेदार आहे, आणि हे काम पूर्णत्वास तुम्ही नेणार आहात का. बरोबर, हा प्रश्न ठणकावून विचारणारा हा स्वप्नीलाही नाही. कुठल्याही धावशी ग्रामस्थांना, तरुण मित्रमंडळी, महिलांना तुम्ही विचारा. आणि मग ज्या वेळेला मी तिथे तो प्रश्न मांडला कडकडीने, त्यावेळेला मात्र प्रस्थापितांचे डोळे गरगरले. गरगरल्यावरती त्यांनी त्यांचे जे विचार असतील ते वेगवेगळे शिजवायला सुरुवात केली. माझ्या काही ते ध्यानात येईना, पण माझं टार्गेट काम फास्ट आणि स्ट्रॉंग झालं पाहिजे, पूर्णत्वास गेलं पाहिजे. ठेकेदारी एक, त्याचा सब ठेकेदार दुसरा काम करतो, झेडपी, ग्रामपंचायत, अहो यांचा ताळमेळच बसा नाही एकमेकाचा. शेवटी काम चालू झालं, विहिरीच्या रिंगा टाकल्या. साहेब, आता ही नदी असं समजा, विहीर नदीच्या पात्रात कडेला आहे, त्याला जो तुम्ही रिंग टाकणार आहे, ही रिंग नदीचं पाणी, त्याच्यात जर खूप मोठ्या प्रमाणात नदीला पूर आला तर जाऊ शकतो, ते पाणी जातच गेलंच होत. मग तिचे रिंग वरती पाहिजेत का खाली पाहिजेत? वरती पाहिजे. कमीत कमी 2-2.5 रिंगा वरती, म्हणजे 6 ते 7 फूट वर घ्यायचं, असं ते त्याच वेळेला ठरलं होतं. बरोबर, त्या एस्टिमेट मध्ये असेल ते. अहो त्या 2-2.5 रिंगा खाली ठेवल्या. त्यानंतर तिथे एक कठडा बांधायचा होता. तिथे एक मोरदाऱ्यातले आमचे एक ज्येष्ठ जुने सहकारी आहेत, त्यांनी मोठ्या मनाने त्या विहिरीला जागा दिली. मग त्यांची जागा ज्या क्षेत्रापाशी दिली, तर विहिरीचं काम करताना JCB लावलं, त्याचा जो बांधाचा कड होता यांनी तोडला. मग तिथं असं ठरलं होतं की दगडाचा बांध घालूया, म्हणजे त्या शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं नाही आणि ती माती तुटून विहिरीत यायची नाही. आणि विहिरीचा कठाडा वर करू,
म्हणजे वाऱ्याने त्याच्यातला जो झाडांचा पालापाचोळा आहे तो विहिरीत जायचा नाही असं ठरलं. पण आज तुम्ही जा ना, तुम्ही आज काय परिस्थिती तिथे पहा. अर्धवट कामी. ज्या वेळेला आपल्याला मोटरचं बटन दाबायचंय ती मोटर पेटी प्लॅन इस्टिमेट मध्ये त्याच्यावरती पैसे पडलेत. 10 बाय 10ची खोली, बांधकाम प्लास्टर सह बांधलीच नाही का त्यांनी? अद्याप बांधली नाही. अद्याप बांधली नाही. योजना झाली का पूर्ण ती? योजना पूर्ण झाली असं त्यांनी दाखवलं. ग्रामपंचायतनी त्यावेळेला त्यांना पाहिजे ते डॉक्युमेंट दिले आणि पुढे गेले आणि ठेकेदाराला पैसे मिळाले ना. अजून कोणाला पैसे मिळाले हे आता तुम्हीच बघा. या अर्धवट कामापायी तुम्ही बघा ते. बरं निसतात तो प्रश्न तिथंच नाही थांबला साहेब. ती तर हे बांधलीच नाही. त्या विहिरीमध्ये 2 मोटरी होत्या प्लॅन इस्टीमध्ये. त्याच्यामध्ये शासनाने त्याच्यात नमूद केलंय किती हॉर्स पॉवरच्या, किती मोटर, किती काय. एकच मोटर टाकली, एकच टाकली, ती पण जुनीच. बर मी विचारलं जुनी का नाही, ते आपण आहे ना नवी मोटर टाकली, तिने पाणी वर नेलं नाही म्हणून ही दुसरी आणली आणि हिने आता पाणी व्यवस्थित जाते. अहो मग जर नवीन कंपन्यांच्या मोटर्स लॉन्च होतात त्याला आता पूर्वीसारखं नाही राहिलं, त्याला हे दिलेले आहे, स्टेज दिलेले आहेत. मग जर नवीन मोटर पाणी देत नाही जुनी देती, बरं मग तुम्ही जुन्या मोटरचे पैसे घेतलेत का प्लॅन एस्टिमेट मध्ये? नाही. शासनाने तुम्हाला जेवढी मंजूर केले ते तुम्ही काढून घेतले. बरं 2 पैकी बरं जुनी का टाकू द्यात, टाकली, चला माझ्या जनतेला पाणी मिळणं महत्वाचं आहे. अजून एक मोटर कुठे गेली साहेब? 2 मोटरचे पैसे तुम्हाला काढ पडलेत, अजून एक मोटर कुठे? विहिरीचे जे रिंग बांधायच्या होत्या त्या कुठे? तिथे एक कठाडा बांधायचा होता तो कुठे? मला याला ठेकेदार कोण होते? ठेकेदार आमच्या रुकडीतले गोलप म्हणून होते, सब ठेकेदार गीते म्हणून होते. आता सब ठेकेदारची ऑर्डर होती का नाही त्याच्यावर मला माहीतच नाही, पण जी मूळ ऑर्डर होती ती गोलप यांची होती. मी त्यांच्याशी अनेकदा संपर्क केला, अनेकदा ही तक्रार कानावर घातली. त्यांनी सुद्धा स्पष्ट भाषेत सांगितलं तुम्हाला कोणाकडे तक्रार करायची ती करा, माझं काम बरोबर चाललेलं आहे. बर चला आता मी करून कोणाकडे करणार? हे सगळ्या गोष्टी असताना तरी पण त्याच ठेकेदाराला काम दिले जातात. हा मग ऐका ना, मग पुढे मी तक्रार कोणाला करणार? ज्याच्या दरवाज्यात आपण गेलो, हात जोडून याला पैसे मागितले, त्याच्याच दरवाज्यात जाणार ना. हा बरोबर. परत त्यांनी म्हणायला नको अरे तू पुढे गेला आणि मला सांगितलं नाही, मला सांगितलं असतं तर मी दुरुस्त गेला असतं. मग जिल्हा परिषद सदस्यांना फोन केला. त्यांना फोन केल्यानंतर त्यांचं उत्तर असं आलं, तुम्ही काळजी करू नका, ते काम माझ्याच अंडर आहे 5 वर्ष. त्या ठेकेदारांनी जर कुठं चूक केली असेल तर त्याच्याकडे मी पाहतो. कुठं तुटलं फुटलं किंवा ती अपूर्ण रिंग टाकायची राहिली, कठाडा टाकायचा राहिलाय, रूम बांधायची राहिली, मोटर टाकायची राहिली, ती जबाबदारी माझी. आता जर ते असं म्हणले मोठ्या माणसाच्या पुढं, जिल्हा परिषद निवडणूक लढलेला माणूस चांगल्या पदावर आहे, तिथं आपण बोलणं योग्य आहे का जास्तीचं? नाही. मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिलो. मला वाटलं चला वार माझे एकदम रोजचं बसणं उठ नाही, काम मार्गी लागेल. कसलं काय? 1 महिना गेला, 2 महिने गेले, 4 महिने गेले, 6 महिने गेले. असंच एक चक्रीवादळ आलं त्यावेळेला. काय आलं ते आलतं ना एक कुठलं चक्रीवादळ? त्या वादळामध्ये माझ्या दावशीवरती उडाली 5-7 घरं आणि ती घरं एकदम साधी छपराची होती, बेंडाच्या मातीच्या विटांची होती. कोणाचे पत्रे उडालेत, कोणचं सफर उडाले, कोणचे काय उडाले, हे पाहण्यासाठी आपल्या तालुक्याच्या आमदारांना आम्ही आव्हान केलं. या तुम्ही बघायला आव्हान केलं म्हणजे आम्हाला इकडून सांगितलं. आम्ही ज्या वेळेला तक्रार घेऊन गेलो का यांच्याकडं, साहेब आपल्याला ती घरं उडालेत, गोरगरिबांना काहीतरी न्याय द्या, सरकारकडून काहीतरी घरकुलाच्या माध्यमातून काहीतरी मिळेल आमच्या माणसांना. यांनी बनाव केला. बनाव काय केला सांगतो. आम्हाला सांगितलं तुम्ही अतुल शेठला म्हणा, अतुल शेठ येतील. बर
अतुल शेठ त्यावेळेला माझं आणि त्यांचं कुठेही वैर नव्हतं, चांगलं होतं. ह्याही बाबाचं आणि माझं चांगलं होतं. पण हा बनाव गेम खेळायचा आमच्याशी. बर चला, आम्ही त्यांना बोललो. एक दिवस ठरला, आम्ही पिकअप गाडीमध्ये बसून धावशीवर गेलो. साहेब तुम्ही धावशीवरती एक दिवस आवर्जून या. तुम्ही जर एकदा गेले ना, तुम्ही त्या धावशीच्या प्रत्येक कामाचा पाठपुरावा बातमीदार म्हणून तुम्ही स्वतः कराल. एवढी भयंकर परिस्थिती आहे. एक घर नाही साहेब तिथे, कमीत कमी 60-65 घर आहेत. म्हणजे साधारण 300-350 लोकसंख्या वरती राहते. मग यांच्या रोजच्या दळणवळण किंवा जडणघडणीच्या प्रत्येक दिवसावरती यांनी खेळावं का? त्यांच्या म्हणजे अशा ज्या गरीब परिस्थितीचा तिथपर्यंत कुठली सुविधा पोचली नाही, त्याची टिंगल टावाळकी मस्करी करावी का या लोकांनी? मी हा शब्द मुद्दा म्हणून वापरलाय. आम्ही धावशीवरती गेलो. माझ्या वाडीतले माझी एक सवय आहे साहेब, माझा दुश्मन असला तरी त्याला मी म्हणणार, दादा चला आपल्याला जायचंय, शेठ चला आपल्याला जायचंय, नाना चला आपल्याला जायचंय, दादा चल आपल्याला जायचंय. म्हणजे ती माझी एक खोड मला वाटते ती चांगली, पण ती आता लास्टला मला असं वाटतंय ती चुकीची ठरली किंवा चुकीची वापरली मी. यांना घेऊन कुठे गेलो? धावशीव गेलो. जिल्हा परिषद सदस्य होते, आमदार साहेब होते. आता आमदार साहेबांना प्रामाणिकपणे घर पाहायची होती, पण ह्या साहेबांनी काय केलं, पाणी पुरवठ्याच्या अधिकारीवर बोलावली. बघा बर का, ते शेठला माहीतच नाही, अतुल शेठला माहीतच नाही. यांनी आम्ही आमची ती घर दाखवण्याच्या याच्यात मग्न. आणि यांनी काय केलं, काही 4-2 ग्रामस्थ हाताशी धरले, त्यांना पुढे घेतलं. ठेकेदार माग पुढं पळत होता, पाणी पुरवठ्याचे अधिकारी माग पुढं पळत होते. आणि अचानक आमची घरं पाहून झाल्यानंतर, शाळा एक उडाली होती ती पाहिली. ती पाहून झाल्यानंतर तुम्हाला सांगतो, यांनी अचानक मोर्चा वळवला पाण्याच्या टाकीकडे. जी योजना पाण्यासाठी आम्ही हे केली, पाण्याच्या टाकीकडे वळवल्यावरती सहज चला ना आपण एक स्कीम केली बुवा, हे म्हणले. बघा ना तुमच्या नजरे खालून गेला. मग आता आमदार साहेब ज्या वेळेला वर आले, त्यांचं काम आहे पाहणी करणं. यांनी घेतला डाव साधून. आमदार साहेब यांना वाटलं आमदार पाणी पुरवठा अधिकारी असेल, यांना काय वाटलं माहिती का, आमदार साहेब टाकी पाहायला आले. यांनी त्यांना तसं भासवलं असेल ना, द्विधा मनस्थिती. बरोबर. आणि मग घाईघाईमध्ये त्याला वॉटर प्रूफिंग बिपिंग आतून काही केलं नव्हतं. घाईघाई आमदार साहेबवर येणार आहेत, एका दिवसात कलर बिलर मारून ओके टाकीला. आणि मग यांची दिशाभूल झाली. पाणी पुरवठा अधिकारी यांना वाटलं आमदार साहेब आहेत, ते स्वतः पाणी पुरवठ्याच्या आलेत, ते बिल काढलं पाहिजे आपल्याला. आणि मग ते आम्हाला नंतर कळलं की हे सगळं बिल काढून घेतले. त्याच्या आधी एक किस्सा झाला, 1 महिना आधी, या घटनेच्या आधी. 2 धावशी आहेत, म्हणजे धावशी एकच, पण लोक थोडेसे विभक्त राहतात जागेनुसार, 2 ठिकाणी. मग प्रश्न, आम्ही आलो ह्या धावशीवर, पाणी आलं विहिरीचं, धावशी पहिली धावशी तिथं जवळ टाकी. जी मूळ 40-45 घरांची धावशी आहे, तिकडं पाणी न्यायचं होतं. हेच पाणी शेवटी प्लॅन एस्टिमेट बनवताना काय अधिकाऱ्यांनी टेबलवर बसून नाही बनवलं, मी साक्षीदार आहे. 4-4, 5-5 वेळा उंची, त्याच्या स्टेज, त्याला किती काय लागेल सगळं ते काढून झालं होतं. बरोबर. मग जर ह्या पाण्याच्या टाकीपासून त्या पाण्यात वस्तीवरती जर पाईपलाईन न्यायची, याचं प्लॅन एस्टिमेट झालं. ते त्या प्लॅन एस्टिमेट मध्ये तसं वर्णन होतं, किती किलोमीटर वितरण, किती किलोमीटर मूळ पाईपलाईन. अहो ह्या महाशयांनी काय केलं, आमची आदिवासी जनता, मी मागाशी म्हणलं, भोळी आहे, लाजाळू आहे, पटकनी कोणच्या याच्यात हस्तक्षेप करत नाही. आणि भारत स्वातंत्र्य झाल्यापासून, त्याच्या आधी तर ते वंचितच होते, त्यानंतर पहिल्यांदा पाणी मिळतंय. स्वप्नील भाऊनी आपल्यासाठी खूप प्रयत्न केलेत, वायजी गायकरांनी प्रयत्न केलेत,
रमेश जाधव आहे तिथं, त्याचे ते सहकारी 4-2 तिथं, वाल्लू मामा जाधव आहेत तिथं, गोरख जाधव आहेत किंवा अनेक सहकारी यांनी त्या ठिकाणी मदत केली. मग गावकऱ्यांचा विश्वास कोणावर? आमच्या. आणि मग त्यांनी काय केलं, एक जुनी ओतूरला एक प्रादेशिक लाईन झाली होती बाळासाहेब दांगटांच्या काळामध्ये. ती पाईपलाईन पेरलेली होती. त्या जुन्याच पाईपलाईनला जोडलं. जी पाईपलाईन 25 वर्ष बंद पडली, तिच्या आतमध्ये काय कितीतरी प्रकारचा गंजन घाण पाणी झालं असेल, ही त्याला जोडली ठेकेदारांनी. ठेकेदार, आता ठेकेदार कोणच्या सांगण्यावरून चालणार आहे? शेवटी पाणी पुरवठा अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत, असणारे जिल्हा परिषद सदस्य सुद्धा त्याला तेवढेच जबाबदार आहेत. आणि याच्यापेक्षा मोठे जबाबदार त्यावेळेला आमच्या ग्रामपंचायतीवर असणारे सरपंच, उपसरपंच, असणारा ग्रामसेवक, स्थानिक लेवल ह्यांचं लक्ष नको का? हा बरोबर. मग यांना काय बहुतेक पाकिट तगडी भरल्यामुळे हे घरी बसले का, गप्प बसले का? बर हेच पाणी यांना जर एक ग्लास भर पाजला असते यांना, तर यांच्या पोरा बाळांना, सगळ्यांच्याच, ग्रामपंचायत सरपंच असेल, उपसरपंच, त्या 25 वर्षाच्या लाईनला तुम्ही म्हणता ती लाईन जोडली, हा, याचा तुमचा काही पुरावा वगैरे आहे? हो आहेत ना, माझ्याकडे फोटो आहेत त्यावेळेला साहेब. अहो बास का, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. बरं चला, माझा पुरावा 2 मिनिटं बाजूला ठेवा. समाजालाच प्रश्न विचारा ना. असणारे पाणी पुरवठा अधिकारी त्यांना बोलवा तिथे. ज्या वेळेला त्या लोकांनी मला फोन केला, भाऊ आम्हाला पाणीच नको, हे पाणी पिऊन मारण्यापेक्षा आम्ही तिकडून खाली जाऊन झऱ्याचंच पाणी आणून पितो, मला वाईट वाटलं. म्हणजे तुम्ही 89 लाख रुपयाची योजना तुम्ही आणली, हा, ती काय तिचे झालं आणि लोक म्हणतात आम्हाला ते पाणीच नको. हा मग म्हणणार ना.